मित्रांनो, मेकॅनिक्सचा लास्ट डे रिव्हिजन साठी 4 स्टेप्सचा फ्रेमवर्क देतो. फॉलो करा. प्रत्येक टाइप मध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क पडतील. बघा मित्रांनो, कुठलाही टॉपिक घ्या, उदाहरणार्थ समजा लामिस थेरम आहे, फ्रिक्शन आहे, प्रत्येक टाइप मध्ये आपल्याला न्यूमरिकल तर सोडवायचे, एवढं क्लिअर आहे. न्यूमरिकल 4 स्टेज मध्ये डिवाइड होतो. पहिला त्याचे स्टेप्स काय आल्या, सो कुठलाही टॉपिक घेतलं त्याचे न्यूमरिकल सोडवले का डोळे झाकून त्या स्टेप्स आठवून बघायचे. पहिल्या स्टेप मध्ये, दुसऱ्या स्टेप मध्ये स्टेप्स आठवून बघायचे. सेकंड, त्याचे फॉर्म्युले त्या टाइपचे आणि त्या स्टेप्सचे काय काय ते लिहून काढायचे, तेवढे रिकॉल करून घ्यायचे. तिसरं, जिथे जिथे आपल्याला एफबीडी ड्रॉ करायचे त्या एफबीडीचा प्रॉपर फ्लो समजून घ्यायचा, ती कशी ड्रॉ केली, काय वगैरे, त्याचे फोर्सेस कसे दाखवले, सगळं प्रॉपरली एफबीडी बघून घ्यायचे. आणि चौथं, सगळ्यात महत्त्वाचं जिथे मुलं चुकतात ते म्हणजे कॅल्क्युलेशन. बोडोमॉस रूल वापरून आपण वेगवेगळ्या ठिकाणी ब्रॅकेट देतो, आधी काय करतो, गुणाकार सोडवतो, मग भागाकार सोडवतो. हे बेसिक रूल आहे ना बोडोमॉस मध्ये. सो कॅल्सीवर ते न्यूमरिकलचे कॅल्क्युलेशन करताना मॅक्सिमम मुलं चुकतात. मुलांचे फॉर्म्युले प्रॉपर असतात, स्टेप्स प्रॉपर असतात, एफबीडी सुद्धा प्रॉपर असते, पण न्यूमरिकल मध्ये कॅल्सीवर प्रॉपर कॅल्क्युलेशन न केल्यामुळे मुलांचं चुकतं आणि फुल मार्क जिथे भेटणार तिथे मार्क कमी होऊन जातात. सो पटकन कॅल्सीवर 2-3 उदाहरणांचं कॅल्क्युलेशन करून बघायचं. या 4 स्टेज फॉलो केल्या ना, शुअर शॉट मेकॅनिक्सचा कुठलाही प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह होतो. रिकॉल करून देतो. पहिल्यांदा स्टेप्स, फॉर्म्युले, नंतर एफबीडी असेल तर त्या, आणि नंतर कॅल्सीवरचं कॅल्क्युलेशन. या 4 गोष्टी फॉलो करा, शुअर शॉट मेकॅनिक्स स्कोर होईल. आणि हो, मेकॅनिक्सचे पीवायक्यू सगळे सॉल्व पीवायक्यू फ्री मध्ये पर्पल ॲपवर अवेलेबल आहे. सो पूर्ण सॉल्व पीवायक्यू जे अवेलेबल आहे ते बघा, आणि ते त्याच्यात स्टँडर्ड युनिव्हर्सिटीच्या सोल्युशन नुसार आपले जे पेपर सेटर टीचर आहेत त्यांनी सोल्युशन दिले आहे. विथ सोल्युशन, पूर्ण विथ ऑप्शन मेकॅनिक्सचे पीवायक्यू फ्री सॉल्व आहे, फ्री अवेलेबल आहे सगळ्यांना. ते करा अभ्यासासोबत आणि फ्रेमवर्क फॉलो करा 4 स्टेजचं मेकॅनिक्स स्कोर. बेस्ट ऑफ लक.